स्नेहल्स किचन मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे दाल बाटी आणि वांग्याची भाजी। ते बनवण्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे। वरण बनवण्यासाठी आपल्याला 1 वाटी तुरीची डाळ शिजवून घ्यायची। त्याला डाळीमध्ये 1 चमचा हळद टाकून घ्यायचे आहे। हळद टाकून घेतलेले आहे आपण डाळीमध्ये आणि तेल टाकून घ्यायचे आहे। आपण डाळ शिजून घेणार आहोत। बाटीसाठी लागणारे आपल्याला मीठ, हळद आणि ओवा आणि 2 चमचे मोहनाला तेल घ्यायचं आहे। आपल्याला ओवा कुटून घ्यायचा आहे। आपण बाटीसाठी हे गव्हाचं पीठ जाड दळून आणलेलं आहे। बाटीसाठी आपल्याला जाड पीठ लागते। आता आपण याच्यामध्ये कुटलेला ओवा टाकून घेणार आहोत। मीठ टाकणार आहोत 1 चमचा। हळद टाकायची आहे। आपण याच्यामध्ये तेल टाकून घेणार आहोत। तेल हे सगळं आपण ह्या पिठाला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला ह्या पिठाला गार पाण्याने भिजून घ्यायचे आहे। त्याने हे पीठ कडक भिजून घ्यायचे आहे। आपण जे बाटीचं पीठ मळून घेतलं होतं त्याचे आपण छोटे छोटे गोळे बनवणार आहोत। आपल्याला गोळे जास्त दाबून बनवायचे नाहीत। आपण ज्या वाट्या बनवणार आहोत त्या इडली स्टँड मध्ये शिजून घ्यायच्या आहेत। आपल्याला पण याच्यामध्ये एक एक बाटी ठेवून घेणार आहोत। आणि आपण याला झाकण लावून घेणार आहोत। आता आपण बाटीला मध्यम आचेवरती 30 मिनिटे शिजून घेणार आहोत। आपली बाटी शिजलेली आहे हे बघण्यासाठी आपण सुरीने चेक करणार आहोत। बघा, सुरीला काही लागलेले नाही म्हणजे ही बाटी शिजलेली आहे। बाटीला आपल्याला सुरीने कट करून घ्यायचे आहेत। आता आपण यांना फ्राय करून घ्यायचे आहेत। बाट्या फ्राय करण्यासाठी आपल्याला तेल टाकून घ्यायचे आहे। आपलं तेल चांगलं तापलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये बाट्या सोडून देणार आहोत। तेलामध्ये आपल्याला बाट्या चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायच्या आहेत। बाटी आपली चांगल्या प्रकारे फ्राय झालेली आहे। आपण यांना काढून घेणार आहोत। आपण आंबट गोड वरण बनवणार आहोत। आंबट गोड वरण बनवण्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे 5-6 हिरव्या मिरच्या कट करून घ्यायच्या आहेत, मीठ घ्यायचे, हळद, जिरे, चिंच पाण्यामध्ये भिजत टाकून घ्यायचे आहे आणि गूळ, कोथिंबीर आणि आपण डाळ शिजवून घेतलेली आहे। आपण 2 चमचे वरणासाठी तेल टाकून घेणार आहोत। आपण जिरे टाकून घेणार आहोत। आपण जिरे टाकलेले आहेत। आता आपण हिरवी मिरची चांगली फ्राय करून घेणार आहोत तेलामध्ये। आपण जी डाळ शिजवली होती ती आपण कढईमध्ये सोडून देणार आहोत।
त्याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे. जी भिजवलेली चिंच होती ती आपण याच्या वरणामध्ये टाकून घेणार आहोत. आणि आपण गूळ टाकणार आहोत. आणि याला चांगलं आपल्याला याची उकळी आणून घ्यायची आहे. वरणाची कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. आपलं वरण तयार झालेलं आहे. आता आपण याला काढून घेऊया. वांग्याच्या भाजीसाठी आपल्याला वांगे असे उभे चिरून घ्यायचे आहेत. वांग्याच्या भाजीसाठी लागणारे साहित्य आहे: लसूण घ्यायचा आहे, 5-6 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत, शेंगदाणे थोडेसे भाजून घ्यायचे आहेत, हळद आणि मीठ. आपल्याला हिरव्या मिरची, शेंगदाणे आणि लसूण दळून घ्यायचे आहे मिक्सरमधून. जास्त बारीक नाही करायचे, थोडेसे जाडच ठेवायचे. घेणार आहोत कढईमध्ये. कढीपत्ता टाकायचा आहे आपल्याला. आणि जो दळला होता आपण शेंगदाणे, हिरवी मिरची, लसूण, तो मसाला आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि याला मिक्स करून घेणार आहोत. आता आपण याच्यामध्ये हळद टाकून घेणार आहोत. आणि जे आपण वांगे चिरून घेतलेले होते ते टाकायचे आहेत आपल्याला. आणि हे मिक्स करून घ्यायचे आहे. थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला. जास्त नाही टाकायचं, थोडंच टाकायचं पाणी. आणि आपण याच्यावर झाकण ठेवून शिजून घेणार आहोत वांगे. आपली भाजी शिजत आलेली आहे. त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेणार आहोत आणि आपण तिला मिक्स करून घेणार आहोत. आपली रेसिपी तयार झालेली आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.